नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण ज्यावेळेला कलिंगडाची रोपं लावणार आहे, तर कलिंगडाची रोपं लावत असताना पहिल्यांदा काय काळजी घ्यायची आणि रोपं कशी निवडायची हे तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो. जर आता आपण बघितलं, आता इथं रोपं आणल्यात, जर आता इथं रोपं बघितली तर आपण काय केलेलं असतंय, आपण ठराविक रोपं सांगितलेली असतात. बाबूने एकरी 4,000 सांगितली, 5,000 सांगितली, 10,000 सांगितली, जे काय आपलं जे गणित झालेलं आहे तेवढं आपण रोपं सांगितले. जर आता इथं जर बघितलं तर आता प्रत्येक ह्याच्यात आता इथं जर आपण हा जर तर इथं काय आहे, इथं एक रोप नाही, इथं रोप नाही, इथं रोप नाही, मग इथं रोप नाही, जवळजवळ एका ट्रे मध्ये 8 ते 10 रोपं नाहीत. मग आपण जी क्वांटिटी मोजलेली असत्या ती ऐन वेळेला आपल्याला प्रॉब्लेम करत्या आणि प्रत्येक रोपाचा आपण पैसेही दिलेला असतात. म्हणजे एका रोपाचं 2 रुपये असू दे नाहीतर 10 रुपये असू दे, विषय पैशाचा नाही. पण इथं जे आपल्याला रोपं कमी पडतात त्याचं काय, आणि नंतर होणाऱ्या माणसांचं किंवा रोपवाटिकेत नसणारी ती जातीची व्हरायटी किंवा रोपं नसली तर होणारं फार मोठं नुकसान असतंय. त्यामुळे प्रत्येक जे कलिंगड लावणारा आपला बागायतदार आहे त्या प्रत्येक बागायतदारानं ह्या गोष्टीची कसून चौकशी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोपं निवडताना रोपं हे ज्या मुळे आहेत, आता ह्या ज्या मुळे आहेत तर ह्या पांढऱ्याच असल्या पाहिजेत. रोपं ही पांढरीच असलेली मुळे घ्यायच्या. जर ह्याचं समजा वेटोळे जास्त झालेले असले, आता इथे वेटोळा झालाय, पण हे जर कलर जर ह्याचा समजा जर लाल यायला लागला तर असली लाल कलर झाला तर रोपं घ्यायची नाहीत. याच्यापेक्षा मोठी असली तर रोपं घ्यायची नाहीत. ह्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला मोठी चालतील, पण रोपं ही चांगली आणि योग्य क्वालिटीची निवडायची. रोगग्रस्त असणारी किंवा इतर औषधं मारलेली रोपं खरेदी करायची नाहीत. तर अशा पद्धतीने आपण रोपं लावायची आधी याची काळजी घ्यायची. धन्यवाद.